नमस्कार आवाज न्यूजमध्ये आपलं स्वागत। मी राजेश बारणे। मावळ तालुक्यामध्ये तळेगाव, दाभडे, वडगाव, कामशेत आणि लोणावळा या 4 ठिकाणी 7 मे ते 12 मे पर्यंत कडक लॉकडाऊन होतं। फक्त मेडिकल आणि हॉस्पिटल सोडून इतर अत्यावश्यक सेवांना बंदी होती। घरपोच सेवेसाठी परवानगी देण्यात आली होती, पण कोणती दुकानं आस्थापना उघडी नव्हती। आज 13 मेला सकाळी 7 वाजता ही आस्थापना सुरू झालेली आहे। 7 ते 11ची वेळ आहे। 6 दिवसाच्या या कडक लॉकडाऊननंतर जे काही नागरिक आज रस्त्यावर बाहेर पडणार होते, या संदर्भात कालही आवाज न्यूजने 2 व्हिडिओ केले होते की या गर्दीला कुठेतरी नियंत्रित केलं गेलं पाहिजे, अन्यथा ही बाहेर पडणारी गर्दी जी आहे ती अत्यावश्यक सामानाबरोबर कोरोनासुद्धा आपल्या घरी घेऊन जाईल आणि कोरोना वाढीला मदत करेल। तर या संदर्भात काल आवाज न्यूजने व्हिडिओ केले होते। आज सकाळी 7:30-7 वाजल्यापासून नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे आणि त्यांची संपूर्ण टीम ही तळेगाव शहरामध्ये वेगवेगळ्या रस्त्यांवरती फिरून त्यांनी जी रस्त्यांवरती होणारी गर्दी आणि रस्त्याच्या कडेला जी दुकानं लागतात ते उठवलेली आहेत, त्यांच्यावर कारवाई केलेली आहे की जेणेकरून आज इथे आत्ता आपण आहोत शिवाजी चौकामध्ये। या शिवाजी चौकामध्ये नेहमीपेक्षा आज बऱ्यापैकी कमी गर्दी दिसून आपल्याला येते आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस पेट्रोलिंगही चालू आहे। त्या पोलीस पेट्रोलिंगमध्ये आज या ठिकाणी जी शिवाजी चौकामध्ये नेहमी जी गर्दी असते ही गर्दी आज आपल्याला इथे कमी दिसेल, जी नाहीतर दरवेळेस इथे एक मोठा बाजार म्हणजे तळेगावचा जो आठवडे बाजार असतो त्याच्यापेक्षाही मोठा बाजार इथे भरल्यासारखी परिस्थिती असते। आज सकाळी हा चौक रिकामा केला होता, पण त्यानंतरही काही दुकानदार यांनी इथे दुकानं लावलेली आहेत। नगर परिषदेची गाडी किंवा पोलिसांची गाडी पेट्रोलिंग सतत इथे चालू आहे, यांना वॉर्निंग दिलं जातं आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकतो की काही दुकान म्हणजे मी तुम्हाला आता इथे पुढे आपण पूर्ण तळेगाव शहरामध्ये फेरफटका मारणार आहोत। हे मारत असताना आपल्याला दिसेल की काही दुकानदार जे आहेत ते फक्त नाममात्र मास्क लावतात, मास्क हनवटीला ठेवतात। हे खरं धोकादायक आहे की ज्याच्यामुळे ह्या दुकानदारांकडूनही कोरोना वाढीला मदत होऊ शकते। आपल्याबरोबर इथे काही नागरिक आहेत या चौकामध्ये असणारे की तेही आपल्याला सांगतील की इथे दररोज असणारी परिस्थिती आणि आज असणारी गर्दी याच्यामध्ये काय फरक दिसतोय हे आपल्याला सांगतील। इथे दरवेळेस जी काही गर्दी आपल्याला दिसते भाजी मार्केटमध्ये त्याच्यामध्ये आणि आजच्या गर्दीमध्ये तुम्हाला काही फरक दिसतोय का? हां, थोडाफार कमी जास्ती गर्दी वाटते असं वाटते आपल्याला इथं। याच्यामध्ये कमीत कमी नाही म्हणत एक 5-50 पेशंट असू शकतील। आजूबाजूला लोकांना तर हे होऊ शकतं गर्दी। काही लोकांच्या नावाला मास्क नाही, सोशल डिस्टन्सिंग नाही आहे। एका घरातले 2-2, 3-3 लोक आलेले आहेत भाजी घ्यायला असं। इथे दररोज जी गर्दी असते त्यामुळे आजची गर्दी ही कमी दिसते का? कारण नगर परिषद प्रशासनाने आज सकाळी कारवाई केलेली आहे। हो, थोडीशी गर्दी कमी आहे आता या हिशोबाने। धन्यवाद। इथे नगर परिषदेने आज कारवाई केल्यामुळे थोडीशी गर्दी कमी आहे। नागरिकांचंही म्हणणं हे आहे की इथे खरेदी करायला येताना एकाच घरातली 2-2, 3-3 माणसं येत आहेत, जेणेकरून गर्दी वाढण्यासाठी मदत होते। आपण पाहू शकतो हा रस्ता जो आहे हा रस्त्यावरती दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात रोज दुकानं लागलेली असतात। तर आज इथे दुकानांची संख्या कमी असली तरी नगर परिषदेने कारवाई केल्यानंतरही काही दुकानदार इथे पुन्हा येऊन बसलेले आपल्याला दिसतात। आपण आता तळेगाव शहरामधल्या इतर रस्त्यांवरती काय परिस्थिती आहे हे सुद्धा आपण आता बघणार आहोत। ये उचलना मोठ्या प्रमाणात आज नागरिक जे आहेत ते खरेदीसाठी बाहेर पडलेले आहेत। खरेदीसाठी बाहेर पडत असताना काळजी घेणं हे गरजेचं आहे। इथे आपण आता तळेगावमधल्या शिवाजी चौकातनं छत्रपती शिवाजी महाराज चौकातनं चाकण रोडकडे जाणारा जो रस्ता या रस्त्याने आपण चाललेलो आहोत। इथे सुद्धा आपल्याला दिसेल की रस्त्याच्या कडेला काही विक्रेते जे आहेत ते भाजी विक्रीसाठी बसलेले आहेत। त्याच्यामध्ये इथे काहींनी मास्क लावलेला नाही आहे, तर काहींनी आपला मास्क जो आहे तो हनवटीपाशी घेतलेला आहे। एकंदरच विक्रेत्यांमध्ये सुद्धा जागरूकता असल्याचं दिसून येत नाही आहे। खरं तर नागरिकांना आव्हान आहे अशा पद्धतीने जे विक्रेते नियमांचं पालन करत नाही त्यांच्याकडनं खरं तर त्यांनी भाजीपाला किंवा काही ते विकत असलेलं साहित्य घेतलं नाही पाहिजे।
कारण त्यांच्याकडनं आपण साहित्याबरोबर कोरोनासुद्धा घरी घेऊन जाऊ शकतो, याचं भान नागरिकांनी ठेवणं गरजेचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याचशा ठिकाणची रोडच्या कडेची दुकानं जी आहेत ती उठवण्यात आलेली आहेत. बऱ्याचशा विक्रेत्यांना उठवण्यात आलेलं आहे. त्यांच्यासाठी तळेगाव शहरामध्ये स्टेशन चौक ते नगर परिषदकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्याच्या कडेला मेथोडिस्ट शाळेसमोर विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी आपण जाऊन तिथलाही आढावा घेणार आहोत की कशा पद्धतीने तिथे नियोजन करण्यात आलेलं आहे. आत्ता आपण इथे चाकण रोडला पोहोचलेलो आहोत. चाकण रोडला जो मराठा क्रांती चौक ज्या या मराठी क्रांती चौकामध्ये आत्ता आपण आहोत. इथे पोलीस प्रशासनातर्फे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवरती कारवाई केली जाते. तर आपण इथे त्यांच्याकडनंही जाणून घेऊयात की आज नागरिकांचा प्रतिसाद कसा आहे आणि कशा पद्धतीने आज गर्दी बाहेर पडलेली आहे. आपण समोर पाहू शकता की चाकण रोडला आहोत. चाकण रोडच्या कडेला जे मार्केट आहे या मार्केटमध्ये सुद्धा गर्दी मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसते आहे. त्या गर्दीच्या ठिकाणी आपण जाणार आहोत. तिथली नेमकी काय परिस्थिती आहे हेही पाहणार आहोत. दोन मिनटं बोला. आत्ता माझ्याबरोबर आहेत पोलीस खरात साहेब. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने आज नागरिक बाहेर पडत आहेत आणि तुमच्यावरती आज या ट्रॅफिकचा कसा ताण आलेला आहे. गर्दी खूप आहे. त्या ट्रॅफिकसारखं जाम होतं. ते पाठीमागं तुमच्या भागात दाखवते असं सारखं ट्रॅफिक लोकांना एकदम ह्याच्यामधून सुटल्यासारखं झालं आहे. म्हणजे कोंडून ठेवल्यासारखं झालं तर ते आता एकदम फ्रेश झाल्यासारखं वाटायला लागलं. नागरिक नियमांचं पालन करत आहेत का? नाही, मास्क खाली सोडून पळतात, कोण ट्रिपल सीट जातात. काय कारवाई करण्यात येते? चालले ऑनलाईन फाईन जो असेल तो काय टाकून द्यायचा. धन्यवाद. इथे पोलिसांनाही कारवाई करताना अनेक अडचणी येतात. अनेक नागरिक जे आहेत ते नियमांचं पालन करत नाही आहेत. आत्ता आपण आहोत तळेगाव दाभाडे शहरातील तळेगाव चाकण रस्त्यावरती जो मराठा क्रांती चौक आहे त्या चौकामध्ये आपण आहोत. इथे जर का आपण बघितलं तर हा चौक जो आहे हा नेहमीच ट्रॅफिकनी जाम होत असतो. याच्याच बाजूला मायमर मेडिकल कॉलेजसारखं मोठं हॉस्पिटल आहे. वराळे फाट्याला श्री हॉस्पिटल आहे. त्याचप्रमाणे इथे पुढे बोगे हॉस्पिटल जे होतं तिथे कोविड केअर सेंटर चालू झालेलं आहे. त्यामुळे या रस्त्याने ॲम्ब्युलन्सचाही वावर खूप मोठ्या प्रमाणात असतो आणि इथे होणाऱ्या या ट्रॅफिक जाममुळे या ॲम्ब्युलन्सलाही बऱ्याच वेळा अडथळा येतो. आत्ता आपण आहोत तळेगाव चाकण रोडवर शुभम कॉम्प्लेक्सच्या समोर आत्ता आपण आहोत. शुभम कॉम्प्लेक्सच्या बाजूला जे मार्केट आहे किंवा जो रस्ता DP रस्ता आहे या रस्त्याच्या कडेलाही मोठ्या प्रमाणात विक्रेते बसलेले असतात. त्याच्यामुळे मोठी गर्दी होते. याही भागाचा आपण आत्ता आढावा घेणार आहोत. हे आपण पाहू शकतो की याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसते की नागरिकसुद्धा अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करत असताना कुठेही सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळत नसल्याचं दिसून येतं आहे. यात काही जण जे आहेत ते मास्कही लावत नाही आहेत. तर आत्ता हा कॅमेरा समोर आल्यानंतर काही जण मास्क वरती घेताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर नियमांचं पालन करणं हे प्रत्येकासाठी आवश्यक आहे. रुग्णसंख्या कमी व्हावी यासाठी गेले 6 दिवस कडक लॉकडाऊन होतं. भाजीपाला वगैरे सर्वच दुकानं जी होती ती बंद होती. आपण पाहू शकतो मार्केटमध्ये काही जण आपल्या लहान मुलांनासुद्धा घेऊन येतात. तिसरी लाट येण्याची शक्यता आहे आणि त्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त त्रास होईल असंही सांगितलं जात आहे. तरीही काही पालक जे आहेत ते आपल्या लहान मुलांना घेऊन मार्केटमध्ये येताना दिसत आहेत. आपण पाहू शकतो ही जी गर्दी आहे ही अत्यावश्यक सेवा खरेदी करण्यासाठी म्हणजे अत्यावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आहे की कोरोना घरी घेऊन जाण्यासाठी आहे असा प्रश्न निर्माण होतो. बघा इथे काही विक्रेते आहेत की जे तोंडाला मास्क न लावता हे बिनधास्तपणे विक्री यांची चालू आहे.
किंवा काहींनी हनवटीच्या खाली मास्क घेतलेला आहे. अनेक विक्रेते असे आहेत की ज्यांनी तोंडाला मास्कही लावलेले नाही आहेत. म्हणजे दुकानांच्या इथे सॅनिटायझरचा तर कुठे दिसतच नाही आहे. म्हणजे नियमांचे पालन न करता हे सर्व विक्रेते जे आहेत ते या ठिकाणी विक्री करताना आपल्याला दिसत आहेत. खरं तर नगर परिषदेचं भरारी पथक आज सगळ्या ठिकाणी पोचून त्या सगळ्यांना वॉर्निंग देण्यात आली होती की रस्त्याच्या कडेला रस्त्यावरती दुकानं लावू नये. त्या सर्वांसाठी सोय उपलब्ध जागेची सोय केलेली आहे. त्या ठिकाणीच दुकानं लावावीत. तरीही हे भरारी पथक गेल्यानंतरही काही विक्रेत्यांनी रोडच्या कडेला दुकानं लावलेली आहेत. ज्या ठिकाणी या विक्रेत्यांसाठी सोय केलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण तिथली व्यवस्था पाहणार आहोत. कशा पद्धतीचं नियोजन आहे हेही आता आपण तिथे जाऊन पाहणार आहोत. आत्ता आपण पोचलेलो आहोत स्टेशन चौकामध्ये. स्टेशन चौकातनं नगर परिषदेकडे जाणारा जो रस्ता आहे या रस्त्याने आत्ता आपण चाललेलो आहोत. आपण पाहू शकतो या ठिकाणी या विक्रेत्यांसाठी सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि इथे कशा पद्धतीने सोय उपलब्ध करून दिलेली आहे आणि काय नियोजन केलेलं आहे याचाही आढावा आता आपण इथे घेणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू शकतो विक्रेत्यांसाठी म्हणजे रोडच्या कडेला जे विक्रेते बसतात ज्यांच्यामुळे प्रत्येक रस्त्यावरती गर्दी होते, ट्रॅफिक जाम होतं, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, त्या विक्रेत्यांसाठी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिलेली आहे. आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी जे तळेगाव शहरामध्ये जागोजागी जे काही विक्रेते बसतात त्या विक्रेत्यांमुळे गर्दी होते आणि त्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो आणि त्याच्यामुळे कोरोनाला कुठेतरी आमंत्रण दिलं जातं. ते टाळण्यासाठी आज सकाळी 6:30 नगर परिषद भरारी पथक जे आहे उपनगराध्यक्षा सुप्रिया शिंदे, उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांच्याबरोबर नगर परिषदेचं भरारी पथक जे आहे हे भरारी पथक संपूर्ण तळेगाव शहरामध्ये फिरत होतं आणि त्यांनी त्या विक्रेत्यांना त्या ठिकाणावर रस्त्यात दुकानं न लावता या ठिकाणी दुकानं लावण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. इथे आपली दुकानं लावा असं सांगितलं आणि या ठिकाणी नियोजन करून यांना जागा दिलेली आहे. तर आपण इथल्या काही विक्रेत्यांकडनं जाणून घेऊयात की त्यांना ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांना काय फायदा होतो, इथे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आहे का, काय सांगाल? इथे आत्ता तुम्हाला जागा उपलब्ध करून दिलेली आहे रस्त्यामध्ये दुकानं लावू नये यासाठी, तर इथे खरंच याचा फायदा होतो आहे का? हा, इथं आता समजा इथं गर्दी कमी होती त्यामुळे त्याला पब्लिक सोशल डिस्टन्सिंगला फायदा होतो. सोशल डिस्टन्सचा फायदा होतोय आणि ज्यावेळेस गर्दी होत नाही आणि रस्त्यावरती अजूनही काही ठिकाणी दुकानं लावलेली आहेत, काय सांगाल? त्या रस्त्यावरच्या ज्यामुळे काय होतं ट्रॅफिक जाम होतं. ट्रॅफिक जाम झालं का पब्लिक जास्त हे होत जाते. ट्रॅफिक जामचा जास्त प्रॉब्लेम होतो तिथे. बरोबर आहे. रस्त्यामध्ये दुकानं लावल्यामुळे ट्रॅफिक जाम होतं, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो, त्यामुळे साहजिकच कोरोनाला निमंत्रण दिलं जातं. इथे आपण पाहू शकतो नागरिक जे आहेत ते इथे येत आहेत. त्यांना सर्व प्रकारचं म्हणजे आता उद्या खरं तर आता अक्षय तृतीया आहे, त्यासाठी आंबे जे आहेत ते सुद्धा या मार्केटमध्ये आलेले आहेत. त्याच्यामुळे नागरिक जे आहेत आज खरेदी करता बाहेर पडणार हे निश्चितच होतं. त्यामुळे या सर्व विक्रेत्यांसाठी इथे जागा उपलब्ध करून दिलेली आहे. या इथे अजूनही शेडचं काम चालू आहे की ज्या ठिकाणी आणखीन मोठं नियोजन करण्याचं नगर परिषदेकडनं सुरू आहे.
की आता आज आणि उद्याचा दिवस झाल्यानंतर शनिवार रविवार परत विकेंड लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊननंतर सोमवारपासून योग्य नियोजन करून या सर्व विक्रेत्यांना इथे व्यवस्थित जागा दिली जाईल, हे नगरपालिकेने सांगितलं गेलेलं आहे. आपण इथे पाहू शकतो की या मोकळ्या मैदानामध्ये ही जागा उपलब्ध करून दिल्यामुळे इथे सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आहे. विक्रेत्यांनाही त्याचा फायदा होतो आहे आणि इथे खरेदीसाठी येणारे जे तळेगावकर नागरिक आहेत त्यांनाही नक्कीच या सोशल डिस्टन्सिंगमुळे कोरोनाचा त्रास जो आहे तो कमी होईल. इथे पोलीस बंदोबस्तसुद्धा आहे. आपण या बंदोबस्तावर असलेल्या कर्मचाऱ्यांकडनं जाणून घेऊयात की इथे नागरिकांचा कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतो आहे. आपण जाणून घेऊयात की कशा पद्धतीने इथे नियोजन केलेलं आहे. इथे सोशल डिस्टन्सिंग वगैरे पाळून या सर्व विक्रेत्यांना जागा उपलब्ध करून दिली. इथे असलेले तैनात असलेले पोलीस अधिकारी जे आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात इथे एकूण असलेल्या या नियोजनाबद्दल. आता सकाळपासून आमचा इथं पहारा आहे पोलिसांचा. जे बाजार घेण्यासाठी दोघं व्यक्ती त्यांच्यापैकी फक्त एक जणांनाच आतमध्ये सोडलं जातं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा असं सगळ्यांना समजून सांगितलं जातं. म्हणजे या ठिकाणी जर का एकाच घरातले 2-2, 3-3 व्यक्ती आले तर त्यांच्यावर नियंत्रण ठेवून एकालाच आतमध्ये सोडलं जातं आहे आणि त्याच्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन या ठिकाणी होतं आहे. या मोकळ्या जागेमध्ये ही व्यवस्था केल्यामुळे आपण पाहू शकतो इथे खरं सोशल डिस्टन्सिंग पाळलं जातं आहे. या ठिकाणी येताना तळेगावमधल्या काही रस्त्यांवरचाही आपण आढावा घेतला, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला दिसत होती. अगदी काही पालक जे आहेत ते आपल्या लहान मुलांना घेऊनसुद्धा खरेदीसाठी आले होते. प्रशासन कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्न करत आहे, पण जोपर्यंत नागरिक सहकार्य करणार नाहीत, नागरिक स्वतः जागरूक होणार नाहीत, तोपर्यंत कोरोनाला थोपवणं हे अशक्य आहे. काही नागरिकांच्या लाईव्हमध्ये कमेंट येत आहेत भाजीपाला किंवा दुकानंही किती वेळापर्यंत चालू आहेत. म्हणजे राज्याचं जे लॉकडाऊन 15 मेपर्यंत सुरू आहे त्यानुसार सकाळी 7 ते 11 हीच दुकानांची वेळ आहे आणि हे लॉकडाऊन कदाचित 31 मेपर्यंत वाढवलं जाण्याची शक्यता आहे. त्याच्यावरती अधिकृत घोषणा मुख्यमंत्री 2 दिवसात करणारच आहेत. आज आणि उद्या सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ही दुकानं आस्थापना सुरू असतील. त्यानंतर शनिवार रविवारचा जो आपला राज्याने घालून दिलेला विकेंड लॉकडाऊन जो आहे त्यानुसार शनिवार रविवार पुन्हा एकदा ही दुकानं बंद असतील. तरी नागरिकांना आम्ही आवाज न्यूजच्या माध्यमातून पुन्हा एकदा आवाहन करतो की कुठेही गर्दी करू नका. काय आपल्याला अत्यावश्यक वस्तू घरी न्यायच्यात, कोरोना घरी घेऊन जायचा नाही आहे, याचं सगळ्यांनी भान ठेवावं ही पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती करतो. आवाज न्यूजनी कालही या विषयावरती आवाज उठवला होता की हा 6 दिवसाचा लॉकडाऊन संपल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी शहरातल्या प्रत्येक रस्त्यावरती होऊ शकते. ही गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने काहीतरी उपाय केले पाहिजेत. तर त्याची दखलही प्रशासनाने घेतली आहे आणि या ठिकाणी या मोकळ्या मैदानामध्ये म्हणजे तळेगाव शहरातलं स्टेशन चौक ते गाव भागात जाणारा जो मुख्य रस्ता आहे नगरपरिषद समोरचा, तिथे मेथॉडिस्ट शाळेच्या समोर असलेला मोकळा जागे म्हणजे अमर हिंद जिम जे आहे त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेमध्ये भाजी विक्रेत्यांसाठी ही जागा उपलब्ध करून दिलेली आहे आणि या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करून विक्रेते जे आहेत ते सुद्धा विक्री करतात आणि नागरिकही त्यांचा संयम इथे पाळताना दिसत आहेत. एकाच ठिकाणी अनेक स्टॉल असल्यामुळे कुठल्याही एकाच स्टॉलवरती गर्दी होत नाही आहे, हा सुद्धा फायदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि इथे पोलिसांचाही बंदोबस्त असल्यामुळे प्रत्येकजण मास्कचा वापर करताना दिसतो आहे. परंतु या कुठल्याही विक्रेत्यांकडे सॅनिटायझर दिसून येत नाही आहे. तर म्हणजे खरं तर यांनी सॅनिटायझरही ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण एकाच टोपलीमध्ये इथे येणारे प्रत्येक ग्राहक जे आहेत ते एकाच टोपलीमधनं साहित्य जे आहे भाजीपाला जो आहे तो निवडत असतात. त्यामुळे त्या टोपलीला अधनमधनं सॅनिटाईज करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. एक उत्तम प्रकारचं नियोजन इथे आपल्याला दिसतं आहे की एकाच घरातले जर का 2-2, 3-3 व्यक्ती आल्या तर त्याच्यातल्या फक्त एकालाच इथे सोडलं जातं आहे. त्याच्यामुळे आतमध्ये गर्दीसुद्धा आपल्याला कमी दिसते आहे. आपण तळेगाव शहरातल्या काही रस्त्यांचा आढावा घेत असताना आपल्याला हेही लक्षात आलं होतं की काही पालक जे आहेत ते आपल्या लहान मुलांना घेऊन सुद्धा बाहेर पडत आहेत.
खरं तर तिसरी लाट येण्याची भीती वारंवार वर्तवली जाते आणि या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना जास्त धोका असल्याचंही सांगितलं जातं आहे. तरी पालकांनाही विनंती आहे की कुठल्याही प्रकारे आपल्या कुठल्याही शिवाय लहान मुलांना बाहेर घेऊन येऊ नये. इथे सर्व प्रकारची फळं, भाज्या, सर्व प्रकारचे स्टॉल इथे एकाच ठिकाणी असल्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर नागरिकांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही आहे. काका आज 6 आहे त्यामुळे खरेदीसाठी सगळेच बाहेर पडतात. अशा वेळेस नगर परिषदेने या ठिकाणी एकाच ठिकाणी या सर्व प्रकारच्या दुकानांची व्यवस्था केलेली आहे. त्याच्यामुळे अंतर वगैरे व्यवस्थित ठेवलं जाते. काय सांगाल, काय वाटतं? चांगली व्यवस्था केलेली यावेळेची. पहिले रोडवर बसायचे, आता लोक इकडे बसतात, जरा बरं झालं जरा. म्हणजे सोशल डिस्टन्स हे पाळून चांगलं काम केलेलं आहे. काय सांगाल नागरिकांना तुम्ही की आत्ता कोरोना वाढतोय, 6 दिवसाचं लॉकडाऊन संपलेलं आहे, कदाचित राज्याचं लॉकडाऊन जे ते 31 मे पर्यंत वाढू शकतं, तर त्यामुळे नागरिकांनाही काळजी घेण्याचं काय आवाहन कराल? आपण आपली स्वतःची काळजी घ्यायची. सरकार तर सांगतच आहे काळजी घ्यायला, नगरपालिका सांगते, सगळेजण सांगते, पण आपण आपली स्वतःची काळजी ठेवायची. याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही आहे. अगदी महत्त्वाचा विषय या ठिकाणी काकांनी मांडलेला आहे की आपण आपली स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. प्रशासन वारंवार सूचना देत आहे, आपली काळजी घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण आपण आपली काळजी घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. आपण पाहू शकतो की 6 दिवसाचा लॉकडाऊन संपलेला आहे. हा तळेगाव शहरातला आढावा आपण घेतोय. अशाच प्रकारचा लॉकडाऊन जो होता तो वडगाव, कामशेट आणि लोणावळा शहरामध्ये सुद्धा होता. तर त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे हे आम्ही दुपारपर्यंत तुम्हाला दाखवूच. बातमीच्या रूपामध्ये तुम्हाला दाखवलं जाईल की त्या ठिकाणी आज काय परिस्थिती आहे. पण तळेगाव शहरामध्ये मात्र 6 तारखेला जी गर्दी होती तशीच गर्दी आज होईल आणि कोरोनाचा प्रसार होण्यासाठी त्याची मदत होईल अशा बातम्या कालही आवाज न्यूजनी केल्या होत्या. त्याची दखल घेत आज ही योग्य व्यवस्था तळेगाव शहरामध्ये करून देत नागरिकांची इथे सोय झालेली आहे आणि नक्कीच हा उपक्रम सतत चालू राहिला तर कोरोनाचा प्रसार व्हायला नक्कीच आळा बसेल असं नागरिकांचंही मत आहे. म्हणजे आपण जर का बघितलं तर 7 तारखेला लॉकडाऊन सुरू झाला होता. कडक लॉकडाऊन, कडक निर्बंध तळेगाव, लोणावळा, वडगाव आणि कामशेट या शहरांमध्ये घातले होते. त्याचं कारणही तसं होतं कारण की लोणावळा तसा मावळ तालुक्यातला ठरलेला नवीन रुग्ण तळेगाव पूर्ण मावळ तालुक्यामध्ये आढळले होते आणि 1720 रुग्ण हे ॲक्टिव्ह रुग्ण त्यावेळेस होते आणि शहरी भागात 62 तर ग्रामीण भागात 117 रुग्ण त्यावेळेस आढळले होते. 8 तारखेला मावळ तालुक्यात 200 रुग्ण, त्यातले 104 जे ते शहरी भागात आणि ग्रामीण भागात 96 रुग्ण होते. तर 9 तारखेला 162 नवीन रुग्ण आढळले होते. 1806 सक्रिय रुग्ण त्यावेळेस तालुक्यामध्ये होते. 97 रुग्ण शहरी भागात तर 65 रुग्ण हे ग्रामीण भागात होते. तर 10 मेला 281 रुग्ण हे संपूर्ण मावळ तालुक्यात आढळले होते. त्यातले 148 रुग्ण हे शहरी भागात होते तर 133 रुग्ण हे ग्रामीण भागात होते. शहरी भागामध्ये जे 148 रुग्ण होते त्यातले 111 रुग्ण हे फक्त तळेगाव शहरामध्ये होते. तर 11 मे रोजी 185 नवीन रुग्ण आढळले होते. तर कालचा संध्याकाळी 6 वाजता आलेला अहवाल जो आहे त्या अहवालानुसार मावळ तालुक्यामध्ये 83 रुग्ण आढळले होते आणि त्यातले 39 रुग्ण हे शहरी भागात तर 44 रुग्ण हे ग्रामीण भागात होते. आणि कालची एक दिलासा देणारी गोष्ट म्हणजे अशी आहे की काल 223 रुग्णांना काल यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलेला आहे. म्हणजे मावळ तालुक्यामध्ये कालचा 12 मेचा जो अहवाल आला त्या अहवालानुसार एकूण आत्ता 12 मेपर्यंत आढळलेले एकूण रुग्ण आहेत 16,385. त्यातले आणि सक्रिय रुग्ण आहेत 2,375. तर तळेगाव शहरामध्ये आत्तापर्यंत 5,578 रुग्ण आढळलेले आहेत आणि सक्रिय रुग्ण आहेत 763. लोणावळा शहरामध्ये आत्तापर्यंत
3153 रुग्ण आढळलेले आहेत आणि आत्ता सक्रिय रुग्ण 401 आहेत. तर वडगावमध्ये 899 एकूण रुग्ण आढळलेले आहेत आणि त्यातले 87 रुग्ण जे आहेत ते सक्रिय रुग्ण आहेत. म्हणजे आत्तापर्यंत 16,385 रुग्ण जे मावळ तालुक्यामध्ये आढळले त्यातले 2,375 रुग्ण हे सक्रिय रुग्ण आहेत. आत्तापर्यंत 327 रुग्णांचा दुर्दैवी अंत या कोरोनामुळे झालेला आहे. तर बाकीच्या रुग्णांनी कोरोनावरती यशस्वी मात केलेली आहे. आपण पाहू शकतो या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे येणाऱ्यांची चौकशी केली जाते. एकाच घरातले जर का जास्त जण या ठिकाणी येत असतील तर त्यांना अडवलं जातं आहे, एकालाच आतमध्ये सोडलं जातं आहे. नगर परिषदेचे कर्मचारीसुद्धा या ठिकाणी सेवेवरती आहेत. काका, नगर परिषदेकडनं आज तुम्ही इथे तैनात आहात. काय परिस्थिती आहे इथले आणि आजचं हे नियोजन जे आहे हे केल्यानंतर आज बाकीच्या ठिकाणची गर्दी कमी झाली आहे, काय सांगाल? बाकीच्या ठिकाणची बरीचशी गर्दी म्हणजे पूर्णच गर्दी कमी झाली. ही जे रस्त्यावरती लोक राहत होती, रस्त्यावरती जे होती ते सगळे आतमध्ये घेतले, त्याच्यामुळं अगदी व्यवस्थित आहे. हे खरं नगर परिषदेचे सफाई कर्मचारी आहेत, खरे करोना योद्धे. की म्हणजे आज जो काही कचरा इकडे टाकला जातो तो कुठल्या प्रकारचा कचरा हे माहिती नसतो, ते उचलतात, आपल्या जीवाशी खेळून ते आज या ठिकाणी काम करत असतात. यांना आवाज न्यूजचा खरा सलाम. तर नगर परिषदेने या ठिकाणी सफाई कर्मचारीसुद्धा तैनात केलेले आहेत. पोलीस बंदोबस्त इथे आहे. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवरती इथे कारवाई केली जाते. म्हणजे मास्कचा वापर होत नसेल तर कारवाई केली जाते. तर एकूणच आपण बघितलं की तळेगाव शहरामध्ये 6 दिवसाच्या लॉकडाऊननंतर होणारी गर्दी आणि त्याच्यामुळे एक जत्रा भरल्यासारखी गर्दी आज प्रत्येक रस्त्यावर होईल याविषयी आवाज न्यूजने काल 2 बातम्या केल्या होत्या आणि याकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं होतं. प्रशासनाने त्या सर्वाची दखल घेत आज एकाच ठिकाणी विक्रेत्यांसाठी जागा उपलब्ध करून या सगळ्यांची सोय केलेली आहे. तरीही शहरामध्ये काही ठिकाणी नगर परिषद पथक गेल्यानंतर काही विक्रेते येऊन बसलेले आहेत. पुन्हा नगर परिषद प्रशासनाचं भरारी पथक जे आहे ते रस्त्यांवरनं फेऱ्या मारत आहे, वारंवार सूचना देत आहे. सूचना देऊनही न ऐकल्यास त्यांच्यावरती कारवाई केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. एकंदरच आज 6 दिवसाच्या लॉकडाऊननंतर तळेगावमध्ये दिसणारी परिस्थिती ही थोडी दिलासादायक आहे आणि अशीच जर का परिस्थिती कायम ठेवण्यात यश मिळालं तर कोरोनावरती मात करणं आणि मावळ तालुका कोरोनामुक्त करण्यास निश्चित मदत होईल अशी आशा करणं चुकीचं ठरणार नाही. आपण सगळे आवाज न्यूजशी जोडून राहिलात. आवाज न्यूजनी